कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई आई चार्जर कुठे आहे? अरे देवा, बाबांचे मिस्ड कॉल्स आहेत। कोण ग बाबा? बाबा आदिपतींच्या बाबांचे मिस्ड कॉल्स आहेत, माझ्या लक्षात कसं नाही आलं? अच्छा, ते तुझे बाबा? मग हे कोण? जाऊ दे हिरू, अगं तिला त्यांचीच पडलेली आहे। बाबा असं का बोलताय तुम्ही? मला मिस्ड कॉल्स आहेत त्यांचे, फोन नको का करायला? ताई अगं तू वेडी आहेस का? अगं बाबा बोलतायत ना तुझ्याशी काहीतरी, म्हणजे तुझे सख्खे बाबा तुझ्याशी बोलतायत तर तिकडे तुझं काहीच लक्ष नाहीये, पण ज्याने तुला घराबाहेर हाकललं त्याच्या वडिलांशी मात्र तुला बोलायचंय। काय बोलतेस तुम्ही? तुला सांगितलं होतं ना हिरा। बाबा तुम्ही बोला। माझा फोन दे आधी, फोन दे। काही बोलायची गरज नाहीये। ते इथं आले होते त्यावेळेला ठणकावून सांगितलंच ना त्यांना की मी येणार नाही म्हणून, मग आता कशाला बोलायला पाहिजे? बाबा कारण माझ्या सासरचे आहेत ते, मला वाटतं त्यांच्याबद्दल। आणि तुझ्या सख्ख्या बापाबद्दल काहीच वाटत नाही तुला? हे काय बोलताय तुम्ही? काय काय झालंय? दया, माया, प्रेम, सहानुभूती काहीच नाही? असं नाही, तुम्ही असं का बोलताय? किती वेळा आणि कुठल्या शब्दात सांगितलं म्हणजे पटेल अक्षरात तुला? असं काय माझा जीव काढून देऊ का हातावर तुझ्या? हे बघ, तुला जायचं असेल ना त्या घरात खुशाल जा, पण माझं प्रेत ओलांडून जा। मी माझ्या देवीच्या साक्षीनं माझ्या मुलाची शपथ घेतो। मला मनापासून स्वतःला भुवनेश्वरीशी लग्न करायचंय। बोलवलं का? हाँ, आदिपती तुम्ही रागवलं काय आमच्यावर? नाही हो, रागवायचं काय नाही, म्हणजे तुमच्या मनात नव्हतं? पण तुमच्या मनात आहे ना हो। आदिपती हा बघा आई साहेब, मी प्रेम समजूच शकतोय, बाकी सगळं जाऊ दे। तुम्हाला असं वाटतंय ना की हे लगीन केल्यानंतर तुम्ही खुश होणार आहे, तुम्ही आनंदी राहणार आहे, वाटतंय ना? मग मी आहे तुमच्या संग। पण तुम्हाला काय वाटतंय, ते मनापासून बोलले का त्यांचा काहीतरी डाव आहे अशा मागं? खुल्लम खुल्ला बोलतातच ते म्हणतातच की मास्तरीन बाई घरात आल्या पाहिजे, त्या बदल्यात ते सगळं करायला तयार झालेत ते। हा म्हणजे त्याने व्यवहार केलाय। हा, तो मान्य आहे तुम्हाला पण, नाही की नाही? हा आदिपती मान्य आहे, कारण इतकी वर्ष आमच्या मनात ही आशा होती की नाही आई साहेब, मला कळतंय, पण मला सांगा मास्तरीन बाईसनी या घरात आणायचा खेळ तुम्ही कसा करून दाखवणार आहे? मला काही कळत नाही। त्यासनी यायचंच नसेल तर काय आता? काय यायचं नसेल तर यायचं असतं तर आलेच असते की आतापर्यंत। आता फक्त एवढंच सांगतोय तुम्हाला, ना या घराला तुमची गरज आहे ना आदिपतींना। गेल्यापासून एकदा बी या घराचं थोबाड बघावंच वाटलं नाही त्यासनी। आता हे स्वतः गेलती की लाडके सासरे बुवा, तरी काय झालं, आले हात हलवत परत, कुठं आले त्या घरला? याचा अर्थ स्पष्ट आहे वाईसाहेब, त्यासनी या घराकडे यायचंच नाही बहुतेक। आता या लग्नासाठी हे सगळं कसं साध्य करायचं मला ह्योच प्रश्न मी खाली विचारला होता ना, कुणीच त्याच्यावर काय बोललं नाही तुम्ही। आता आपण त्यासनी अडवलं असतं तर जाऊन घेऊन आलो असतो, आता या म्हणतोय तरी येईना झाल्यात, म्हणजे काय बघा आता तुम्ही। समजा परत कवा झाल्या नाहीत मास्तरीन बाई या घरला तर मग या लग्नाचं मग कसं काय गोळ सोडवायचा? ते कोडं काय सुटन झाले। अक्षु, तुला जायचंच आहे ना त्या घरी, तर माझं प्रेत ओलांडून जा।
बाबा तुम्ही शांत व्हा प्लीज. शांत होऊ? कसा शांत होऊ? सांग ना, कसा शांत होऊ? त्या घरातनं त्या लोकांनी तुला हाताला धरून बाहेर काढलं आणि तरी सुद्धा तुला त्यांचीच पडली. तुला पुन्हा त्याच घरात जायचंय? माझ्या सासरचे आहेत ते बाबा, माझा संसार आहे तिथे. ताई प्लीज, हे सासर सासर सारखं बास कर आता. अगं तुला बाबांची अवस्था कळत नाहीये का ग? का आता जीव घेणारेस त्यांचा आहे सासर सासर करून? अगं ताई तुला कळत कसं नाहीये? तुला घराबाहेर काढलं त्यांनी, बाबांना ढकललं तिथे. इरा ते जुनं झालं आता. मग आता नवं काय केलंय? हा म्हणजे त्यांनी तुझ्यासाठी पायघड्या घातल्यात, वाजंत्री बोलवून वाजत वाजत तुझी मिरवणूक काढून तुला घरापर्यंत घेऊन जातायत ते? हा काय केलंय नवीन, काय केलंय? अगं ताई धिंडवडे निघालेत तुझ्या आयुष्याचे आणि तरी सुद्धा तू लोचटासारखी त्यांच्या मागे मागे का जातेयस? अगं ताई स्वाभिमान नावाचा काही प्रकार आहे का नाही तुझ्याकडे? हे बघ इरा, बाबांना शांत करायचं सोडून तू आगीत तेल ओतू नकोस. हे बघ, आगीत तेल ते सूर्यवंशी ओततायत. बाबा मला असं वाटतंय आपण नंतर बोलूया. नंतर काय वेगळं बोलणार आहोत का? अहो पण तुम्ही आता एवढे चिडताय का बाबा? काय झालंय काय नक्की? काय झालंय? काय व्हायची वाट बघत बसू का मी? अगं एखाद्या दिवशी तू काय बसशील, एखाद्या दिवशी चालता चालता मागून येऊन कोणतरी तुला उडवून जाईल, हे बघत बसू का मी? असं का होईल? कोण करेल? भुवनेश्वरी मॅडम. बाबा हो का असं करतील त्या? कारण त्यांना तू नकोयस. बाबा असं अजून काही केलेलं नाहीये त्यांनी. पण ह्या पुढे असं करणार नाहीत याची काही गॅरंटी आहे का? लिहून देतेस तू मला? ती ज्या घरात गेली ना, त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला अपंग करून ठेवलं त्या बाईनी. अगे एवढा मोठा बिझनेसमन, कारखानदार, त्याची ही गत. तू कोण आहेस अक्षरा? बाबा ऐका, तुम्ही शांत व्हा आधी. शांत व्हा तुम्ही. आई पाणी द्या यांना. यांना पाणी दे. बसता का तुम्ही? मला पाणी नकोय. हे बघ, तू त्या पेपरवर सही कर आणि फेकून दे त्या बाईच्या तोंडावर. म्हणावं हा तुझा डिवोर्स, हे तुझं घर, हे तुझे पैसे, काही नको आम्हाला. हे तुझं तुला. चूक झाली आमची, चूक झाली की तुमच्यासारख्या नीच वृत्तीच्या माणसाशी आम्ही संगत जोडली. अगं माझी चूक झाली. लग्न लग्न लग्न, लोक काय म्हणतील याचा विचार केला. आणि आता पण किती वेळा बोललोय याच विषयावर. तरी डोक्यात तुझ्या प्रकाश पडतच नाहीये ना? तू मध्ये बोलू नकोस. काय चुकीचं बोलते ती? बाबा एक मिनिट, अहो हिला काही माहित नाहीये. तुलाच काही माहित नाही अक्षरा. अगं ती बाई कोण आहे आणि कुठल्या थराला जाऊ शकते हे तुला माहित नाहीये. आता हात जोडतो मी, दया कर ह्या बापावर आणि त्या डिवोर्स पेपरवर सह्या कर. नाहीतर एक दिवशी टेन्शननी माझा हार्ट फेल व्हायचं ग. बाबा असं काही बोलू नका प्लीज. असं काही नाही होणार आहे. असं नका ना बोलू तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.